चला तर मंडळी, फक्त 20 ते 25 मिनिटामध्ये तयार होणारा झणझणीत हिरव्या वाटणातला कोळंबी मसाला बनवूया. बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला म्हणाल ना तर खूप जास्त भारी लागतं. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी ना काही पूर्वतयारी करून घेतली होती. तर इथं मी 1 इंच आलं घेतलं होतं, त्यानंतर एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. आणि आपण आज हिरव्या वाटणातला कोळंबी मसाला बनवतो आहे, त्यामुळे कोणतंच वाटण इथे आपल्याला भाजून वगैरे घेण्याची गरज नाही. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं मी 2 कांदे घेतले होते, त्यातला 1.5 कांदा इथं मी वापरलेला आहे. जर छोटी छोटी असतील तर दोन्हीही वापरले ना तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून यामध्ये घातलेले आहे. सुरुवातीला याचं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं. तर इथं मी मध्यम आकाराचा नारळ आहे ना तो किसून घेतलेला आहे. नारळाची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, किंवा सुकं खोबरं जरी वापरलं ना तरी इथे चालणार आहे. पण ओल्या नारळाची जी चव आहे ना मंडळी, ती खूप भारी येते. जे मच्छीचे प्रकार असतात ना त्यामध्ये ओला नारळ जर घातला ना तर चव खरंच खूप भारी येते. थोडंसं पाणी घालून आहे ना मस्त हे वाटण तयार करून घेतलं. आता इथं मसाल्यामध्ये 1 चमचाभर धना पावडर घेतली, अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे, पाव चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचाच इथं मी साठवणीतलं काळं तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. इथं लाल तिखट मी कमी घेतलेलं आहे, का तर आपण वाटणामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. 1.5 चमचा तेल कढईमध्ये घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि सगळे जे पावडर मसाले आपण काढून ठेवले होते ते यामध्ये घालायचे. गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवर हे पावडर मसाले मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे. बरं, आता हे मसाले करपू नये यासाठी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं ना मंडळी, एक तर आपला कोळंबी मसाला ना मस्त असा तर्रीदार होतो, चवसुद्धा खूप भारी येते आणि मसाले ना व्यवस्थित भाजले जातात. अशा पद्धतीने जर मसाले परतून घेतले ना तर याचा जो सुगंध आहे ना तो असा उभरून येतो. त्यामुळे कधीही अशा पद्धतीने मसाले परतून घ्यायचे. एक तुम्हाला वाटलं ना की मसाले व्यवस्थित परतलेत, त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटण कच्चं आहे त्यामुळे याला परतायला थोडासा वेळ लागतो. 5 ते 6 मिनटाचा वेळ इथे लागू शकतो. आता इथं सुरुवातीला व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून याला एक दणकून वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा टॅमॅटो स्वच्छ धुवून कट करून यामध्ये घातलेला आहे. मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा गॅस मध्यम करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं. जितका छान हा मसाला तुम्ही परतून घ्याल ना मंडळी, आपला कोळंबी मसाला चवीला तेवढा भारी लागतो. तुम्ही बघू शकता मस्त याला तेल सुटलेलं आहे. आता इथं ना थोडीशी कोथिंबीर घातली आणि स्वच्छ धुतलेली कोळंबी घातलेली आहे. आता इथं कोळंबी इथं मी कमी घेतलेली आहे, 200 ग्राम कोळंबी इथं मी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती ना आता झाकण ठेवायचं आणि या कोळंबीला एक दणकून वाफ काढायची. मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे आणि चव खूप भारी येते मंडळी. साईडच्या टोपामध्ये मी सुरुवातीलाच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये घालायचं, म्हणजे या कोळंबी मसाल्याची जी तर्री वगैरे आहे ना ती खूप भारी येते आणि चवसुद्धा व्यवस्थित राहते. थंड पाणी जर घातलं तर चव बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता हा कोळंबी मसाला तुम्हाला कितपत दाटसर आवडतो आहे किंवा कितपत तुम्हाला असा पातळसर आवडतो आहे ना त्या अंदाजाने पाणी घालायचं. तर भातासोबत खाण्यासाठी थोडासा असा पातळसरच कोळंबी मसाला ना खूप छान लागतो. त्यामुळे इथं मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता. सुरुवातीला मसाल्यांसोबतसुद्धा इथं मी मीठ घातलं होतं, पण इथं मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुम्हीसुद्धा थोडंसं टेस्ट करून पाहायचं आणि त्यानंतरच मीठ घालायचं. आता झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटासाठी ना हा कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा. का तर आपण मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घातलं, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही. सुरुवातीला 9 ते 10 मिनटासाठी सगळे मसाले मी परतून घेतले, त्यानंतर यामध्ये पाणी घातलं. तर तुम्ही बघू शकता अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आपला हा कोळंबी मसाला बनून तयार झाला. बरं मंडळी, ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. बरं, हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा, अशा सिंपल आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी. बरं, कृपया कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका.
इथं मस्त असं मी ताट वाढून घेतलेलं आहे. कसं वाटतंय ते कमेंट करून जरूर सांगा. भातासोबत हा कोळंबी मसाला चवीला खूप भारी लागत होता. त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवा, खा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.